जाहीर करून त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी युती धर्म पाळा हा कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे आणि नक्कीच आम्ही त्यांच्याही शब्दाचा माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मी आदर करतो. माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या शब्दाचा मी आदर करतो आणि म्हणूनच आज त्यांनी जेव्हा सांगितलं की हे दोघं भेटायला येणार आहेत नक्की म्हणून मी त्यांना त्यांनी एक पाऊल टाकलं आम्ही दुसरं पाऊल पुढे केलं आणि नक्कीच त्यांचं स्वागत केलं. पुढचा विषय नक्कीच आमचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्यासुद्धा मनामध्ये जे खंत होती किंवा जो राग होता किंवा जे मतभेद होते मनभेद होते आज कुठेतरी आम्हालाही बसून त्यांचे नक्की काय त्यांचं म्हणणं आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कुठेतरी त्यांनी माझ्यासाठी थांबलेत, आमच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत थांबलेत. वर्षानुवर्षे त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, वडिलांवर विश्वास टाकला आहे. नक्कीच त्यांच्याही याला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. त्यांचंही ऐकून घेतलं जाईल, त्यांचं काय म्हणणं आहे समजून घेतलं जाईल आणि म्हणूनच आजची हे जे झालं हा कार्यक्रम सगळ्यांच्या समोर झाला, सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर झाला. कुठेही लपून छपून कुठेही बैठका झालेल्या नाही, लपून छपून कुठेतरी युती झालेली नाही, लपून छपून कुठेही निर्णय घेतलेले नाहीत. सगळे मिळून निर्णय घेतील त्यानंतर आम्ही ठरवू. शेवटला प्रश्न, आनंदराव अडसुळांशी तुम्ही चर्चा करणार आहात का? त्यांची समजूत काढणार, कारण त्या पद्धतीने त्यांनी आज वक्तव्य केलं, आक्रमक दिसले, तुम्ही त्यांची समजूत काढणार काय? नक्कीच मुलगा येणार तरी समजूत काढायचा विषय नाही, बसून चर्चा नक्की या विषयावर केली जाईल की कशा पद्धतीने पुढे जायचं, का जायचं, काय विषय आहेत. नक्कीच राग लोभ हे चालत असतात, परंतु कधी कधी या देशाच्या राजकारणामध्ये मला वाटतं हे राग लोभ फार कमी आहेत. देशाचं राजकारण फार मोठं आहे आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विचार केला, या देशाचा विचार केला तर मला वाटतं कुठेतरी या गोष्टींचा नक्कीच विचार करून आम्ही निर्णय घेऊ. नक्कीच. तर हे होते अभिजित अडसूळ. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.